तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनलमध्ये। या व्हिडिओच्या खाली कमेंट आलेली आहे एक की गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस यातला फरक सांगायचा आहे। तर तेच आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस यातला फरक काय आहे। फूड टेक्नॉलॉजीची स्टुडंट असल्यामुळे स्पेसिफिकली भर हा फूड टेक्नॉलॉजी या स्ट्रीम वरती दिला जाणार आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर पहिला पॉइंट आहे आपला मार्क्स। सीईटीचा स्कोर काय आहे तुमचा त्याच्यावर ठरतं की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन भेटणार आहे की नाही भेटणार आहे। तर असं काही नाही, गव्हर्नमेंट कॉलेजेस पेक्षा खूप चांगले चांगले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आपल्याकडे। बट मी पर्टिक्युलरली परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि मी ज्या कॉलेजमध्ये आहे राजीव गांधी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी याबद्दलचा इथे संदर्भ घेऊन मी सांगते, कारण यांचाच मला अनुभव आहे, बाकीच्या कॉलेजेसचा मला काही अनुभव नाही। मार्क्स ही एक अशी मोठी गोष्ट आहे की जी या दोघांना वेगळं करते, या दोन कॉलेजेसना, की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये। तर गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल फूड टेक्नॉलॉजी या स्ट्रीमसाठी पर्टिक्युलरली, तर 85च्या अबोव स्कोर करणं तुम्ही गरजेचं आहे सीईटी एक्झाम। त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात, एनटी आहे, एससी आहे, ओबीसी आहे। तुम्ही जर ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधून येत असाल तर तुम्हाला नक्की प्रेफरन्स दिला जातो ऍडमिशन घेण्यासाठी। जर तुमचे मार्क्स जरी कमी असतील तर त्यातले 7-12 अटॅच केल्यामुळे किंवा भूमिहीन सर्टिफिकेट अटॅच केल्यामुळे तुमचे मार्क्स वाढतात आणि तुमचा नंबर लागतो। 33% जागा ज्या आहेत त्या आपल्या महिलांसाठी आहेत। ईडब्ल्यूएस कॅटेगरी बद्दल बोलूया की तुमचं जर वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या कमी असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी आहे वेगळी, त्याच्या काही सीट सुद्धा रिझर्व्ड आहेत आणि फीस मध्ये सुद्धा त्यानुसार सवलत तुम्हाला भेटते। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फीस। कॉलेजेसची फीस आहे 5 ते 10 हजार रुपये वर्षाला। हॉस्टेल करत असाल तर त्याची वेगळी फीस आहे, राहणं खाणं याचा खर्च वेगळा। बट कॉलेजची फीस म्हणाल तर 5 ते 10 हजार रुपये एक नॉमिनल फीस आहे गव्हर्नमेंट कॉलेजची। आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये माझ्या कॉलेजचं मी फीस स्ट्रक्चर आधी शेअर केलेलं आहे की 84,000 रुपये फीस आहे। त्यासाठी आयसीटी कॉलेज इव्हन तुम्ही जरी प्रेफर करत असाल तरी त्याची 80,000 रुपये 80 ते 85,000 रुपये फीस आहे। तर आता येऊयात आपण जो मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला गेलेला आहे रॅगिंगचा। तर रॅगिंग जी आहे ती गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये होते, कारण तिथे कुणाची भीती नसते मुळात। बघा, लक्ष घ्या एक गोष्ट की इथे प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं आहे की थोडाफार धाक असतो शिक्षकांचा म्हणा, प्रिन्सिपल्सचा म्हणा किंवा पॅरेंट्सचा म्हणा, की पैसे भरलेले आहेत म्हणजे तुम्ही बोलण्यासाठी हकदार आहात, तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि त्या कंप्लेंटवर थोडीफार विचारही केला जातो। गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कसं सगळे आपल्या मर्जीचे राजे असतात, स्टुडंट्स किंवा टीचर दोन्ही, म्हणजे सगळीच कॅटेगरी आपल्या मर्जीचे मालक असतात। इथे कोणी कोणाला बांधील नाहीये, लक्षात घ्या। आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही अन्सरेबल असता, म्हणजे स्टुडंट असाल तर शिक्षकांना अन्सरेबल असतात आणि जर शिक्षक असतील तर ते प्रिन्सिपलला किंवा त्याच्यावरती जाऊन अजून कोणाला तरी अन्सरेबल असतात। म्हणजे तुम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागतं आणि उत्तर द्यावं लागलं आपल्याला कोणाला तरी की आपलं काम हे आपण चूक करतो। तर आता येऊयात आपण प्रोफेसर्स किंवा लेक्चर्सकडे, की लेक्चर्सची काय गत आहे। तर गव्हर्नमेंट कॉलेजला असं मागच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहिले, गव्हर्नमेंट कॉलेजच्याच विद्यार्थ्यांनी लिहिले की लेक्चर्स खूप आहेत। पण मी एक प्रायव्हेट कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून सांगू शकते की प्रायव्हेट कॉलेजला लेक्चर होतात, इव्हन आमच्या कॉलेजला तर ते सगळेच लेक्चर होतात। विद्यार्थ्यांचा विषय बॅक लागला, जर त्याची स्ट्रेंथ जास्त असेल तर पुढच्या वर्षी तो विषय त्या शिक्षकाकडून काढून घेऊन दुसऱ्या शिक्षकाला ट्रान्सफर करणं याचा हक्क कॉलेजला असतो। किंवा शिक्षकांचा विचारायला गेलं तर गव्हर्नमेंटच्या शिक्षकांबद्दल मी काहीच बोलत नाही, कारण ते हुशारच असतात। म्हणजे विद्यार्थी सुद्धा आणि शिक्षक सुद्धा, जर तुम्ही 90 अबव % घेऊन तिथे गेलेला आहात तर तुम्ही नक्कीच हुशार। शिक्षक सुद्धा तिथे पीएचडी केलेले, एमटेक पीएचडी वाले शिक्षकच तिथे लागतात, म्हणजे ते काहीतरी अभ्यास करूनच तिथे आलेले आहेत। पण ते तुमच्या वागणुकीवर डिपेंड करतं की लेक्चर्स होणार आहेत की नाही। शिक्षकांचं वागणं ही विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर डिपेंड करतं। काही वेळेला ही गिव्ह अँड टेक प्रोसेस असते, जसा विद्यार्थी वागतो तसाच शिक्षक वागतो, किंवा जसे शिक्षक आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांचा रिस्पेक्ट देणं आणि घेणं हे डिपेंड करतं। आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात आपण। जे माझ्यासारखे काही विद्यार्थी असतील कल्चरल फॅकल्टीज मध्ये इंटरेस्ट घेणारे, म्हणजे सांस्कृतिक विभाग आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर काय होतं मी सांगते। आता आमच्या कॉलेजला आम्ही गेलो त्या वर्षी, पहिल्या वर्षी नावाचा एक प्रकारचा एक छोटा ड्रामा टाईप, तर त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजला गोल्ड मेडल आणलं होतं। तरी सुद्धा दुसऱ्या वर्षी आम्हाला त्या कार्यक्रमासाठी जाण्याची संधी नाही मिळाली। तर का मिळाली नाही, तर यामध्ये काय होतं माहिती का, जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला असताना तेव्हा प्रिन्सिपल किंवा जे कोणी वरच्या लेवलचा स्टाफ असेल तिथे तुमची जिम्मेदारी असते, कुठेतरी त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते। जर पुढे काही झालं तर आमचे पॅरेंट्स किंवा आमच्या घरचे किंवा आम्ही सुद्धा त्यांना क्वेश्चन करू शकतो, एवढी ऑथॉरिटी आमच्याकडे आहे। प्रायव्हेट कॉलेजला ही जिम्मेदारी घ्यायला लोक तयार नाही। त्यासाठी काय माहिती का, मेन गोष्ट कल्चरल फॅकल्टीसाठी इथे जेवढं अकॅडमिकवर लक्ष दिलं जाते तेवढं कल्चरल आणि स्पोर्ट्सवर नाही दिलं जात, असं माझं पर्सनली म्हणणं आहे। तर या उलट गव्हर्नमेंट कॉलेजला कसं असतं,
तुमच्या दरवेळी वेळोवेळी कॉम्पिटिशन्स होणार, तुम्हाला त्याचा प्रॅक्टिसला वेळ दिला जाणार किंवा त्याच्यावर तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार. जर एखादा विद्यार्थी खूप चांगलं करत असेल स्पोर्ट्समध्ये किंवा कल्चरमध्ये तर शेवटी त्या कॉलेजचं नाव होत असतं. हे गव्हर्नमेंटमध्ये व्यवस्थित पार केले जातात, त्याच्यासाठी शिक्षक लावले जातात, त्याच्यासाठी फंड आलेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टी सुरळीत तिथे पार पडतात. माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुमच्याशी हे बोलतेय की आमच्याकडे कल्चरल डिपार्टमेंटसाठी शिक्षकच नाहीये, प्रोफेसरच नाही, म्हणजे याची कोणी कंप्लेंट घेऊन जात नाहीये. आम्ही जेव्हा होतो फर्स्ट इयरला तेव्हा शिक्षक अवेलेबल होता आणि तो खूप चांगला होता असं मला वाटतं पर्सनली. पण इट्स ओके, यांचा पूर्ण कल हा अकॅडमिकवर आहे, जास्त स्पोर्ट्स आणि कल्चरवर नाही असं माझं ठाम मत आहे. हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, कुठेतरी थोडासा रिलेटेबल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय आणि कमेंट सेक्शन मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसचे असाल तर पर्पल हार्ट आणि प्रायव्हेट कॉलेजमधून असाल तर रेड हार्ट कमेंट करायचा आहे. कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं किंवा कुठलं नाही घ्यायचं हा तुमचा पर्सनल चॉईस असणार आहे. तर अजून अशा काही रिलेटेड गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. परत एकदा मी व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यासोबत भेटीला येईल. तोपर्यंत नमस्कार.